हॅलो एव्हरीवन, तर आपला ब्लाउज मास्टरी क्लास सुरू आहे आणि त्यामध्ये आपण ज्यावेळेस आपल्या ब्लाउजचे दोन्ही गळे पॅक असतात तर त्यावेळेस त्या ब्लाउजचं मार्किंग कसं करायचं हे आपण शिकत आहोत। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या भागाचं पूर्ण मार्किंग आणि पुढच्या भागाचं अर्ध मार्किंग आपण केलेलं आहे। आता राहिलेलं जे मार्किंग आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। बघा, व्हिडिओज हे खूप मोठे मोठे होत आहेत आणि मार्किंग पण खूप सारे आहेत, परंतु ज्यावेळेस आपण टेलरिंग शिकत असतो किंवा कोणताही डिझायनर असू द्या, टेलर असू द्या किंवा कुठलेही शिवणकाम किंवा कुठला ड्रेस ब्लाउज काहीही शिवायचा असेल तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची मार्किंग करणं आणि कटिंग करणं असतं। कारण जर तुमची कटिंगच व्यवस्थित नसेल, बरोबर नसेल, तर तुम्ही जी स्टिचिंग करणार आहात, फिटिंग करणार आहात तर ते पूर्ण तुमची चुकीची होणार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, सगळा खेळ जो आहे तो मार्किंग वरती आहे। त्यामुळे मार्किंग हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते लक्ष देऊन शिकायचं आहे। त्यामुळे मी मार्किंग करत असताना प्रत्येक पॉइंट टू पॉइंट हा नीट व्यवस्थित समजून सांगते आणि तो नंतरच मग पुढचा पॉइंट घेते। त्यामुळे आपले व्हिडिओज जे आहेत ते थोडेसे मोठे होणार आहेत, परंतु तुम्हाला समजण्यासाठी मी हे जे व्हिडिओ आहेत ते थोडेसे सावकाश घेतलेले आहेत। पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर सगळ्यात आधी तुम्ही पार्ट 1चा म्हणजे डे 1 पासून तुम्हाला व्हिडिओ बघायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून तुम्हाला समजणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालचं राहिलेलं अर्ध मार्किंग आज आपण कंटिन्यू करणार आहोत। आता वरती हे सगळं आपलं मार्किंग कंप्लीट झालेलं आहे। आता आपल्याला इथून खालचं म्हणजेच आपल्याला इथे एक कमरे वेस्ट डाट असतो, आपला वेस्ट डाट आणि आर्म होल डाट आपल्याला शिकायचा आहे। सगळ्यात आधी आपण वेस्ट डाट शिकूयात। तर वेस्ट डाटचं मार्किंग करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला अपेक्स टू अपेक्सचं आपल्याला अर्ध करायचंय। तर आपण ज्यावेळेस अंगावरचं माप घेतो त्यावेळेस आपण अपेक्स ते अपेक्सचं मार्किंग घेतलेलं आहे। तर आपला अपेक्स ते अपेक्स आहे 7.5 इंच, तर त्या 7.5 इंचाचं आपल्याला अर्ध करायचंय। तर 7.5चा अर्ध किती होते? 7.5चा अर्ध होते 3.25 म्हणजेच 3.75। तर ते 3.75 मार्किंग आपल्याला बंद बाजूकडून इकडे टाकून घ्यायचंय। 3.75 म्हणजे 3.5च्या वर 2 लाईन। हे तुम्हाला तुमच्या अपेक्स पॉइंटचं, तुमचा जो जेवढा अपेक्स पॉइंटचं माप येत आहे तर त्याचा अर्ध तुम्हाला करायचं आहे। जर तुमचा अपेक्स पॉइंट असेल 8 इंच तर तुम्हाला त्याचा अर्ध करायचंय 4 इंच, म्हणजे तुम्हाला इथलं मार्किंग 4 इंचावर करावं लागेल। जर तुमचा अपेक्स पॉइंट 7 इंचावर असेल तर तुम्हाला इथलं मार्किंग 3.5 इंचावर करावं लागेल। म्हणजेच काय, जे तुमचं अपेक्स टू अपेक्सचं जे मार्किंग आलेलं आहे त्याचं तुम्हाला अर्ध करून इथं मार्किंग करायचंय। त्याच्यानंतर हे इथं जेवढं मार्किंग आलंय त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच कमी करायचंय। आता इथं माझं किती आले तर 3.75 आले, तर मी 3.75 मधून अर्धा इंच वजा करणार आहे। 3.75 तर त्याच्यातून अर्धा इंच वजा करायचं म्हणल्यावर 1 2 3 4 लाईन वजा करणार। 4 लाईन म्हणजे अर्धा इंच असतो। तर बघा 3.75 त्याच्या पुढे मी 4 लाईन मोजणार आहे, म्हणजे 3च्या बाजूने कमी करणार आहे। तर कमी कसं करायचं? 3.75 1 2 3 4 म्हणजे 3.25। 3.75 मधून अर्धा इंच वजा केल्यावर 3.25 येते। तर ते जे मार्किंग आहे तर ते आपलं बंद बाजूकडून वेस्ट लाईनवर जे आपली कमरेची फिटिंगची जी लाईन आहे तर तिथं मार्किंग करायचंय। तर 3.25 आले, 3.25 मार्किंग मी इथं करते। त्याच्यानंतर आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं इथं। तर तो टक्स जो आहे तो प्रत्येकाच्या चेस्ट नुसार हा वेगवेगळा येतो। ज्याची चेस्ट लहान आहे त्याला लहान टक्स घ्यावा लागतो, ज्याची चेस्ट मोठी आहे त्यांना मोठा टक्स घ्यावा लागतो, पण तो प्रत्येकाच्या साईज नुसार हा वेगवेगळा असतो। तर तो कसा बघायचा त्याच्यासाठी आपल्याकडे एक चार्ट आहे। तर त्या चार्ट मध्ये बघा, ज्याची चेस्ट 28 ते 35.75 पर्यंत आहे, 28 ते 35.75 च्या मध्ये आहे, तर त्यांनी 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 36 ते 44.75 पर्यंत आहेत, त्यांनी 3 इंचाचा, आणि नंतर 45 पेक्षा जास्त असणाऱ्या सगळ्यांनी 3.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे। तर बघायचं आपली चेस्ट कुठल्या लाईन मध्ये बसते आणि त्या लाईनचं मार्किंग आपल्याला करायचंय। आता आपली चेस्ट, माझी चेस्ट आहे तर ती 34 इंच आहे, तर ती 34 इंच ही आपली पहिल्या लाईन मध्ये बसते, म्हणजेच 28 ते 35च्या आत आहे, म्हणून ही आपली पहिल्या लाईन मध्ये। तर आपल्याला किती इंचाचा टक्स घ्यावा लागतो? 2.5 इंचाचा टक्स घ्यावा लागतो। मग आता हे जे 2.5 इंचाचं मार्किंग आहे ते आपल्याला ह्या पॉइंट पासून पुढे करायचंय।
2.5 इंच. आणि हे मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला हा पॉइंट ह्या पॉइंटला जोडून इथे एक आपल्याला ट्रायंगल तयार करायचा. हा पॉइंट अपेक्स लाईनला अपेक्स पॉइंटला जोडायचा आहे आणि हा पण पॉइंट अपेक्स पॉइंटला जोडायचा. तर हा आपला टक्स झालाय. पण आता ह्या टक्सलाच आपल्याला थोडासा शेप द्यायचा आहे. तर त्या तो शेप देण्यासाठी ही जी बाहेरची जी लाईन आहे तर ह्या लाईन वरती आपल्याला ह्या लाईनचा सेंटर काढायचा आहे. त्याच्यासाठी ह्या पद्धतीनं ह्या लाईनचा सेंटर काढायचा. त्याच्यानंतर सेंटरचा पण सेंटर आणि हा पॉइंट ह्याचा पण सेंटर काढायचा आहे आपल्याला, मध्य काढायचंय. त्याच्यानंतर ह्याचा पण सेंटर काढायचा आहे. इथं आपण ह्या पूर्ण लाईनचा आधी सेंटर काढला, त्याच्यानंतर सेंटर पासून खाली त्याचा पण सेंटर काढला आणि सेंटर पासून वरती याचा पण सेंटर काढला. आता हे सगळे जे पॉइंट आहेत तर खालून 1 नंबरचा जो पॉइंट आहे आपल्या खालच्या बाजूने 1 नंबरचा पॉइंट, तिथं आपल्याला अर्ध्या इंचाचं मार्किंग करायचंय. पण ते कसं करायचं, आपल्याला कुठली पण टेपवरची एक लाईन पकडायची, ही मोठी लाईन, आणि ती लाईन ह्या लाईनला मॅच करायची. असा टेप पकडायचा आपल्याला क्रॉस मध्ये. हे असं पकडायचं नाहीये. ही आपली मॅच होते का लाईन, ही लाईन आणि ही लाईन होत नाहीये आणि हे मार्किंग आपलं चुकीचं होतंय. काय करायचंय, ही लाईन क्रॉस मध्ये पकडून अशा पद्धतीनं ही लाईन अशी पूर्ण खालच्या लाईनला मॅच झाली पाहिजे असा टेप पकडायचा आहे. आणि असा पकडून झाल्यावर आपल्याला अर्धा इंच वरती मार्किंग करायचंय इथं. तसंच त्याच्या पुढचं जे पॉइंट आहे तर तिथं आपल्याला 0.25 मार्किंग करायचंय. 0.25 म्हणजे किती, तर ह्या मोठ्या लाईन पासून पुढे 2च लाईन, फक्त 1 आणि 2. आणि इथं आपल्याला काहीच मार्किंग करायचं नाही, हे जशाला तसं ठेवायचंय. काय केलं आपण, ह्या लाईनचं सेंटर काढला, तिथून खाली सेंटर काढला त्याचा, आणि ह्या सेंटर पासून वरती जेवढी लाईन आहे त्याचा पण सेंटर काढला. त्याच्यानंतर खालून जी पहिला मार्किंग येते आपला, तर त्या पहिल्या मार्किंग वरती आपल्याला अर्ध्या इंचाचं मार्किंग करायचंय. पुढे बाहेरच्या बाजूने अर्ध्या इंचाचं मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर वरच्या पॉइंटला 0.25चं मार्किंग करायचंय आणि इथं आपल्याला काहीच नाही करायचं. तर आता हे सगळे पॉइंट मिळून आपल्याला हे पॉइंट आपल्याला जोडायचे. तर कसे जोडायचे, हा पॉइंट जो आहे तो हा पॉइंट ह्या लाईनला जोडायचे खाली, त्यानंतर हा पॉइंट या पॉइंटला आणि हा पॉइंट या पॉइंटला. तर अशा पद्धतीने हे सगळे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं जे टोक तयार होत आहे तर ते टोक थोडंसं मायनस करायचंय, म्हणजे तिथं राऊंड शेप द्यायचा आहे, थोडासा गोल शेप द्यायचा आहे. इथं टोक जशाला तसं नाही ठेवायचं. आणि ह्या पॉइंट पासून पण आपल्याला ह्या पॉइंट पर्यंत थोडासा असा आतून शेप द्यायचा आहे, गोल थोडंसं आतून जायचंय आणि यावरच्या अपेक्स पॉइंटला जोडायचंय. तर हा झाला आपला टक्स, वेस्ट डाट, याला वेस्ट डाट म्हणायचं. तर आता आपल्याला हा जो वेस्ट डाट आहे तर तो मोजायचा आहे की ही जेवढी लाईन आहे तेवढीच ही लाईन आहे का. कारण ज्यावेळेस आपण टक्स जोडतो शिलाई मशीन ब्लाऊज शिवत असताना, तर त्यावेळेस एक साईडचा पार्ट जो आहे तो जास्त होतो, एक साईडचा कमी होतो. तर तो होऊ नये म्हणून आपल्याला आधीच मोजून दोन्ही जी टक्स आहेत ते दोन्ही टक्सची लांबी आहे ती सेम करायची. तर ती कशी करायची, अगोदर ही लाईन मी मोजून घेणार आहे किती आहे. ही लाईन किती आहे आपली, तर 6.25 आहे. 6.25 म्हणजे 6.25 आहे. 6च्या वर 2 लाईन म्हणजे 6.25 आहे. तर आता आपल्याला चेक करायचं ही पण 6.25 आहे का. 6.25 ह्या लाईनवर कुठे येते, तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, इथून सुरुवात करायची मोजायला, इथून, आणि हळूहळू टेप जो आहे तो आपल्याला लाईन नुसार फिरवायचा आहे. जसा जसा आपला शेप जातोय बाहेरचा टक्सचा तसा तसा आपल्याला टेप फिरवायचा आहे आणि बघायचं आपलं 6.25 कुठं येते. तर जिथं 6.25 आलंय तिथं आपल्याला एक मार्किंग करायचंय. बघा, म्हणजे ही जेवढी लांबी आहे ती ह्या टक्स मध्ये आपली इथंच येते. हे एवढा टक्स आपला एक्स्ट्रा झाला असता, ज्यावेळेस आपण ब्लाऊज पार्ट जोडू त्यावेळेस हा पार्ट आपला एक्स्ट्रा झाला असता. पण आपण आत्ताच मोजून घेतल्यामुळे ब्लाऊज शिवत असताना हे जे दोन्ही टक्स एकमेकांना जोडताना आपला
एकदम कट टू कट मॅच होणार आहे. आपल्याला इथं कंबरेचं मार्किंग करायचंय. आपली जी कंबर आहे तर ती बघायची आपल्याला किती आहे. तर आपला वेस्ट राऊंड म्हणजेच कंबर तर आहे 26. तर 26 डिवाइड 4 करायचे म्हणजेच 26चा चौथा भाग. 26 त्याचा चौथा भाग. 1 2 3 4 चौथा भाग. इथं चांगलं प्रेस करायचंय आणि चेक करायचंय आपल्याला 1 पासून कितीवर फोल्ड झालाय आपला टेप. 6.5 वर फोल्ड झालाय. तर हे 6.5चं मार्किंग आपल्याला इथं करून घ्यायचंय. कुठून करायचंय? ह्या बंद बाजूकडून पुढी. तर 6.5 कुठे येते तिथं पकडायचा टेप. पुढे जिथं मार्किंग येते तिथं करायचं. पण छोटसच मार्किंग करायचंय. उघड डॉट द्यायचंय फक्त. तर हे झालं आपलं चेस्टचं मार्किंग. पण ज्यावेळेस आपण हा टक्स जोडतो तर त्यावेळेस आपली कंबर जी आहे ती छोटी होते. त्यामुळे आपल्याला आधीच हे टक्स जेवढा घेतलाय ना आपण 2.5 इंचचा टक्स घेतलाय आपण इथं. तर हे टक्सचं मार्किंग आपल्याला इथून पुढे मार्किंग करून घ्यायचंय. याच्या पुढे आपल्याला 2.5 इंच वाढवायचंय. तर मी इथं 2.5 इंच वाढवणार आहे. तर हे झालं आपलं कमरेचं मार्किंग. म्हणजे ज्यावेळेस आपण हा जो टक्स घेऊ त्यावेळेस आपलं हे जे मार्किंग राहते ते करेक्ट 6.5 इंचाचं राहते. काय केलं आपण इथं कंबर भागिले 6 केलं. म्हणजेच इथं काय केलं आपण वेस्ट डिवाइड 4 आणि त्याच्या पुढी प्लस 2.5 इंच. आता याच्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचे 1.5 इंच. आणि हे मार्किंग ह्या पॉइंटला आणि हे मार्किंग हे 2 लाईन आपल्याला जोडून घ्यायच्या फिटिंगच्या. तर बघा मी कमरेचं मार्किंग कसं केलं. तर सगळ्यात आधी वेस्ट डिवाइड 4 केलं म्हणजेच कमरेचा चौथा भाग केला. आणि जेवढं मार्किंग येते तेवढं मी करून घेतलं. इथं 6.5 आलं माझं. तुम्हाला तुमची कंबर घ्यायची आणि त्याचा चौथा भाग करायचा आहे. जेवढं उत्तर येतंय तेवढं मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर तुमच्या साईजनुसार तुम्ही जेवढा टक्स घेतला इथं प्रत्येकाच्या साईजनुसार वेगवेगळा टक्स येतो. तर इथं माझ्या साईजनुसार 2.5 इंचचा टक्स आलाय म्हणून मी ह्या पॉइंटच्या पुढे 2.5 इंच मार्किंग केलं. आणि त्याच्यानंतर ही शिलाई मार्जिन 1.5 इंच. ही पण 1.5 इंच, ही पण 1.5 इंच. आणि आता ही 1.5 इंचाची शिलाई मार्जिनची 2 लाईन आहेत ते फिटिंग लाईन मी ओढून घेतल्या. तर अशा हे मोजले आपण. तर ह्या मोजलेल्या शिल्लक किती राहिले ते चेक करायचं आपलं मोजून झाल्याच्या नंतर. तर आता आपल्या इथं करेक्ट 1/2 इंच बाकी आहे. म्हणजे हे मार्किंग पासून कमरेच्या लाईन पर्यंत आपलं 1/2 इंच आले. तुमचं 1/2 इंचला 1 लाईन कमी किंवा 1/2 इंच 0.75 1/2 इंचाच्या वर 1 लाईन असं येऊ शकतं. प्रत्येकाचं हे मार्किंग वेगवेगळे येणार आहे. त्यांच्या साईजनुसार येणार आहे. जर तुमची चेस्ट जास्त असेल तर तुमचं कदाचित 1/2 इंचाच्या वर 1 लाईन येऊ शकते. किंवा मग जर खूप जास्त असेल 45 50 40 42 45 असेल तर तुमचे मार्किंग 0.75 पण येऊ शकते. आता इथं माझ्या साईजनुसार आले 1/2 इंच. तर 1/2 इंचाचा डबल करायचा आहे. 1/2 इंचाचा डबल किती होते 1 इंच. 1/2 इंचाचा डबल करून हे 1 इंच आपल्याला ह्या पॉइंट पासून वरती मार्किंग करायचंय. 1 इंच इथं आणि हे 1/2 इंच इथं जेवढं मार्किंग आलंय तेवढंच मार्किंग आपल्याला इथून इथं करायचंय. तर 1/2 इंच आले म्हणून 1/2 इंच मार्किंग केलं. आणि त्याच्यानंतर ही जी आपली चेस्ट लाईन आहे तर त्या चेस्ट लाईनच्या पण खाली आपल्याला 1/2 इंच मार्किंग करायचं. बघा कुठं कुठं मार्किंग केलं आपण. हा जो टक्स आहे तो मोजून घेतला आधी. हा किती आलाय 6.25 आलाय. तर आपण ही पुढची पण लाईन मोजून घेतली. 6.25 जिथं येते तिथं आपण जिथं 6.25 आलंय तिथं आपण मार्किंग केलं. त्याच्यानंतर इथून खाली किती शिल्लक राहिले ते मोजलं. तर माझा राहिले 1/2 इंच शिल्लक राहिले. तर हे 1/2 इंच सेम इथं 1/2 इंच शिल्लक राहिले म्हणून इथं पण 1/2 इंच मार्किंग केलं मी खालून वरती. आणि चेस्ट लाईन वरती पण चेस्ट लाईन पासून खाली 1/2 इंच मार्किंग केलं. तुमचं इथं जेवढं शिल्लक राहिलंय तेवढंच मार्किंग तुम्हाला इथं करायचंय आणि इथं पण करायचंय. फक्त इथं तुम्हाला त्याचा डबल करून करायचंय. इथं 1/2 इंच असेल तर इथं तुम्हाला 1 इंचाचं मार्किंग करायचंय. फक्त या ठिकाणी तुम्हाला त्याचा डबल करायचंय. बाकी इथं आणि इथं जेवढं आहे तेवढंच. तर आता ह्या सगळ्या लाईन आपण जॉईंट करून घेऊ. हा पॉइंट आपल्याला इथं जोडायचा आहे. हा पॉइंट ह्या लाईनला जोडू. हा पॉइंट ह्या पॉइंटला जसा जातोय तसा जाऊ द्यायचा पूर्ण बाहेर.
तर अशा प्रकारे आपला हा खालचा वेस्ट डाट हा कम्प्लीट झालेला आहे. तर आता आपण आर्म होल डाट कसा घ्यायचा तो बघूया. तर तो आर्म होल डाट का घ्यायचा, कधी कधी बघा मोंड्यामध्ये काखेमध्ये तुम्हाला क्रीज येतात, ज्या काही घड्या वगैरे पडतात, तर ते आर्म होल डाट न घेतल्यामुळे तिथं तुम्हाला क्रीज येतात. पण जर आपण तिथं जो येणारा कपडा आहे तो मायनस केला, म्हणजे तिथे एक टक्स घेऊन टक्स घेतला, तर तो तिथला जो कपडा आहे तो सगळा टक्स मध्ये जाणार आहे आणि तो पार्ट तिथला आपला आर्म होल मधला पार्ट जो आहे तो आपला प्लेन दिसणार आहे. त्याच्यासाठी आर्म होल मध्ये क्रीज येऊ नयेत म्हणून आपल्याला आर्म होल डाट घ्यायचा असतो. तर तो कसा घ्यायचा, तर हा आर्म होल डाट घेण्यासाठी आपण जो वेस्ट डाट घेतलाय ना, जेवढा घेतलाय त्याचा आपल्याला अर्धा करायचा आहे. हे माझा 2.5 इंच, तर 2.5 इंचाचा अर्धा, 2.5 इंचाचा अर्धा किती होते, 2.5 इंच म्हणजे 2.5 डिवाइड 2 1.25. जर तुमचा 3 इंचाचा टक्स असेल, तुमच्या साईज नुसार तुमचा टक्स 3 इंचाचा असेल तर 3 डिवाइड 2 1.5 इंचाचा. म्हणजेच जेवढा आपला वेस्ट डाट आहे त्याचा अर्धा आपला आर्म होल डाट असतो. तर 2.5 इंचाचा माझा वेस्ट डाट आहे म्हणून 2.5 इंचाचा अर्धा होतंय 1.25 आणि ते 1.25 मला आता ह्या लाईनवर मार्किंग करायचंय. तर बघा मी 1 इंच म्हणजे ही जी चेस्ट लाईन आहे तिथून असा सरळ सरळ टेप नेणार आणि जिथं 1.25 मार्किंग ह्या आर्म होलच्या शेपला जिथं मॅच होतंय तिथं मी मार्किंग करणार. ह्या आर्म होलच्या मार्किंग वरती मॅच करायचंय. तर मी कसा टेप पकडते आणि कसा कसा मॅच करते ते चेक करायचंय तुम्हाला. बघा इथून पुढे मोजणार आहे मी. इथून पुढे इथं आलं 1 इंच आणि इथं आलं 1.25. 1च्या पुढे 2 लाईन 1.25. इथून 1 इंच आणि 1च्या वर 2 लाईन म्हणजे 1.25. आता पण मी मार्किंग कुठं केलंय, आपल्या ह्या आर्म होल वरती. आर्म होलचा जो आपण आकार दिलाय तर त्या आकारावरती मी मार्किंग केलंय 1.25. आणि ह्या 1.25चं पण आपल्याला अर्ध करायचंय. तर 1 म्हणजे बघा इथं 1च्या वर 2 लाईन त्याचा अर्ध म्हणजेच अर्ध्या इंचाच्या वर 1 लाईन. तर अर्ध्या इंचाच्या वर 1 लाईन ते मार्किंग आपल्याला ह्या पॉइंट पासून वरती करायचंय. हे अर्धा इंच त्याच्यावर 1 लाईन म्हणजेच 1.25चा अर्धा होते. हे लक्षात ठेवायचंय. आपल्याला ह्या मार्किंग पासून वरच्या बाजूला करायचंय. तर मी इथं अर्ध्या इंचाच्या वर 1 लाईन मार्किंग केलंय आणि हे जे मार्किंग आहे ते ह्या पॉइंटला आपल्याला जोडायचंय. त्याच्यानंतर आपल्याला हा जो आर्म होलचा आकार आहे त्याच्या खाली अर्धा इंचाचं मार्किंग करायचंय टेपनी मोजून. तर इथून अर्धा इंच आणि हे जे डॉट केलेले आहेत आपण तर तिथं आपल्याला असा आडवा टेप ठेवायचा आहे आणि इथला टक्स आणि इथं आपल्याला 1.25 वरती मार्किंग करायचं. 1.25 म्हणजेच 1च्या वर 2 लाईन. का तर इथला आपला टक्स जो आहे तो 2.5 इंचाचा आहे. 2.5 इंचाचा अर्धा टक्स 1.25 होते म्हणून आर्म होल डाट जो आहे तो आपला 1.25चा. आता हे जे मार्किंग केले आपण तर हे पॉइंट हा पण पॉइंट आपल्याला अपेक्स पॉइंटला जोडायचा आहे आणि जेवढा वरती थोडासा आपल्याला आर्म होलच्या आकाराच्या बाहेर जाऊ द्यायचा आहे. थोडासा बाहेर जाऊ द्यायचा आहे आणि आता मोजायचं आपल्याला ही लाईन जेवढी आहे तेवढीच ही लाईन आहे का. तर ही लाईन किती आहे आपली 5.25 आहे. 5.25 आहे तर ही पण लाईन आपली 5.25 कुठे येते बघायचं. 5.25 आपल्या इथं येते. म्हणजेच ही लाईन जेवढी आहे तेवढीच ही पण लाईन पण इथं येते. त्याच्यामुळे आता बघा ज्यावेळेस हा मोंड्याचा जो आकार आहे तो तर आपल्या साईज नुसार आहे. त्याच्यामध्ये जर आपण एवढं मायनस केलं तर आपला मोंड्याचा आकार तो छोटा होते. त्यामुळे आपल्याला इथं एक्स्ट्राचा थोडासा वाढवून मोंड्याचा आकार घ्यायचा आहे. तर तो कसा घ्यायचा, तर हे जे मार्किंग केले आपण आणि हे मार्किंग तर इथं आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची. तर ही जी स्केल आहे तर ती स्केल आपल्याला ह्या पॉइंट जवळ ठेवायची आहे आणि ही जी आपली फिटिंगची लाईन आहे ही फिटिंगच्या लाईनला आपली स्केल अशी मॅच करायची आहे. आपल्याला पट्टी अशी धरायची नाही, अशी कशी पण धरायची नाही क्रॉस इकडे तिकडे. ही जी आपली लाईन आहे तर त्या लाईनला ही पट्टी आपली सरळ अशी दिसली पाहिजे, बसली पाहिजे. मग ती तुमच्या कधी कधी अशी पण बसू शकते. ते तुम्हाला तुमच्या फिटिंग लाईन नुसार चेक करायचंय. बघा ही जी माझी फिटिंगची लाईन आहे आणि ही जी माझी पट्टी आहे तर ती एकदम स्ट्रेट एक जुळते एकमेकांना
आता हे जुळल्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून एक लाईन ओढून घ्यायची अशी आडवी. ह्या पॉइंटला आता आपल्याला ह्या पॉइंट पासून खाली उभी एक रेष ओढायची. तर ती कशी ओढायची अशी. आता ह्या वेळेस काय करायचं आपल्याला, ही लाईन आणि ही फिटिंगची लाईन ह्या दोन्हीतलं अंतर आपल्याला एकसारखं ठेवायचंय आणि मग नंतर लाईन ओढायची. नाहीतर हे अशी पण ओढू शकतो आपण, पण हे चुकीचं होतं. हे आपलं जे आहे ते इथलं अंतर जास्त कमी होते. आपल्याला काय करायचंय, ही जी फिटिंग लाईन आहे आपली मार्किंग केलेली लाईन आहे ती लाईन आणि आपली पट्टी त्याच्यातलं जे अंतर आहे तर ते आपल्याला एकसारखं ठेवायचंय आणि ह्या पॉइंटला जुळवायचं इकडच्या बाजूने. ज्यावेळेस हे अंतर एकसारखं होतंय त्यावेळेस आपल्याला ह्या पॉइंट पासून खाली आपल्याला एक सरळ लाईन ओढायची. तर इथं आपला चौकोन तयार झाला आणि आता ह्या चौकोनामध्ये हा पॉइंट आणि हा पॉइंट या दोन पॉइंटला मिळून आपल्याला एक आकार द्यायचा आहे, नवीन आकार द्यायचा आहे आर्महोलचा. तर तो आकार देण्यासाठी पण आपण फ्रेंच कर्व वापरायचा आहे. मोठा आकार देते वेळेस आपण हा साइड यूज करतो. आता आपल्याला इथं छोटा आकार द्यायचा म्हणून आपण ही पुढची साइड यूज करणार आहे. तर अशा पद्धतीने फ्रेंच कर्व इथं ठेवणार मी आणि असा गोल आकार काढून घेणार. तर हे आपला नवीन आर्महोलचा शेप झाला. तर इथं अशा प्रकारे आपला इथला आर्महोलचा डाट पण कंप्लीट झालेला आहे. आणि पुढची जी बाजू आहे त्याचं पण पूर्ण मार्किंग आपलं कंप्लीट झालेलं आहे. हे आपला पुढचा भागचं जे पूर्ण कटिंग आहे तर ते रेडी आहे. तर आता ह्याला कट कसं करायचं ते बघून घेऊयात आपण. ते कटिंग आपल्याला ह्या ब्लाऊज मध्ये मागच्या बाजूने ओपनिंग ठेवायचे, पाठीमागच्या भागाला ओपनिंग ठेवायचे, म्हणजे मागच्या बाजूला हुक करायचे. पुढचा जो भाग आहे तो पूर्ण प्लेन ठेवायचा आहे. म्हणून ही जी साईड आहे आपली ती बंद बाजूच ठेवायची आणि कटिंग करायचं आहे. तर बघा सगळ्यात आधी मी कुठलं पार्ट कट करणार आहे. सगळ्यात आधी मी इथून कट करणार आहे, इथून सुरुवात करणार आहे. हे जे आहे ते आपलं सगळं मायनस झालेलं आहे. त्याच्यानंतर इथून डायरेक्ट मी ह्या टक्सला इकडं ह्या लाईनला येणार आहे वरती. त्याच्यानंतर ही फिटिंगची बाहेरची लाईन, ही आतली लाईन नाही, ही बाहेरची लाईन कट करायचे. आणि हा जो आर्महोल आहे तो सध्या तर मी बाहेरूनच रफ कट करणार आहे. त्याच्यानंतर हा गळा आणि ही शोल्डर. त्याच्यानंतर हा पूर्ण टक्स कट करणार आहे मी. आता एवढं कटिंग करून झाल्यानंतर आपण हा जो टक्स आहे तर त्याला मायनस करायचंय. तर ते कसं करायचं, या टक्स पासून आपल्याला फोल्ड करायचंय. आपल्याला कागद असू दे, आपल्याला इथून असं फोल्ड करायचंय आणि नंतर हा पॉइंट ह्या पॉइंट वरती आणायचा आहे. आणि इथं आपण पूर्ण हा टक्स मायनस केलेला आहे. हा जो आपण आर्महोलचा तिथे घेतलेला जो टक्स डाट आहे तर हा डाट फक्त आपल्याला पेपरवरतीच मायनस करायचा आहे. आपला मेन कपड्यावरती हा डाट दिसणार नाहीये. इथून आपला पूर्ण प्लेन दिसणार आहे. फक्त मेन ब्लाउज वरती आपला हा एकच टक्स दिसणार आहे. तर हा जो डाट आहे तो आपण पेपरवरती मायनस केलेला आहे. तर हो अशा प्रकारे करायचा, म्हणजे आपल्या मेन ब्लाउज वरती इथं क्रीज पण येणार नाहीत आणि हा टक्स पण दिसणार नाही. हा पूर्ण भाग जो आहे तो आपला प्लेन दिसणार आहे आणि हा टक्स फक्त आपल्याला एक दिसणार आहे वरून. आणि हा पूर्ण त्याच्यानंतर त्याला आपण सेलोटेपनी चिकटवून टाकायचंय किंवा तुम्ही जर तुमच्याकडे टाचणी असेल तर तुम्ही तिथं टाचणी पण लावू शकता. अशा पद्धतीने हा टक्स हा पूर्ण आर्महोलचा जो डाटा आहे त्याला आपण मायनस केलेला आहे. आता आपल्याला बघा हा जो नवीन दिलेला शेप आणि आपला आधीचा शेप हा एकाला एक मॅच होऊन इथे एक नवीन आर्महोलचा शेप तयार झालाय. आणि आता त्याला आपण कट करायचंय. हे जे आपण मायनस केलंय हे ह्या आतल्या लाईन पासून आपल्याला कट करायला सुरू करायचंय आणि ते ह्या लाईन पाशी खालचं लाईन हे सगळं मायनस करून टाकायचंय.
तर हा आपला नवीन आर्महोलचा शेप झालाय. हे मायनस केल्याच्या नंतरच हा शेप कट करायचा आहे, आधीच कट करायचा नाही. व्यवस्थित कट करायचे, जसा शेप आहे आपला त्या शेपनुसारच कट करायचे. अशा प्रकारे आपला हा पुढचा भाग जो आहे तो पूर्ण कंप्लीट झालेला आहे कटिंग सहित. आता ह्याला आपल्याला आता आपण मागच्या भागाचं पण कटिंग करून घेऊ. पुढच्या भागाचं कटिंग झालंय, आता आपण मागचा भाग कटिंग करून घेऊ. तर हा आहे आपला मागचा भाग. तर या मागचा भाग कटिंग करण्याच्या आधी आपल्याला मागच्या भागावरती हा जो फ्रंट पार्ट आहे तर तो असा ठेवायचा आहे. आर्महोलच्या साईडला आर्महोल, ही जी आपली फिटिंगची जी साईड आहे ही फिटिंगची साईड आणि ही. तर इथून खाली आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायचंय. ज्यावेळेस आपले दोन्ही गळे पॅक असतात ना ज्यावेळेस आपले दोन्ही गळे पॅक असतात त्यावेळेस आपल्याला ह्या चेस्ट लाईन पासून खाली अर्धा इंचाचं मार्किंग करायचंय. अर्धा इंच. आणि ह्या मार्किंग जवळ आपल्याला आपला पुढचा पार्ट जो कटिंग करून झालेला आहे तयार, तर त्या पार्टला असं ठेवायचंय. कसं ठेवायचंय? ही जी फिटिंगची लाईन आहे ह्या पॉइंट आणि हा पॉइंट आतला पॉइंट जोडायचा आहे एका लाईन. बाकी हा शेप कुठं जायचाय तसा जसा जायचाय, जसा जातोय तसा जाऊ द्यायचा. फक्त काय करायचंय आपल्याला, ही जी बाहेरची जी लाईन आहे ती लाईन आणि ही लाईन एकावर एक ठेवायची आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट इथला मॅच करायचा आहे. आणि बघा ह्या पद्धतीनं हे जे आहे ना हे असं ह्या पद्धतीनं ही बाहेरची लाईन आणि ही आतली लाईन दोन्ही लाईन आपल्याला अशा एकसारख्या एकावर एक ठेवून मॅच करायचे. फक्त ही जे अर्धा इंचाचं मार्किंग केले आपण त्या मार्किंग पासून खाली, इथून नाही, ह्या मार्किंग पासून खाली, या मार्किंग पासून खाली असा पार्ट ठेवायचा आहे. त्याला असं ऍडजस्ट करायचंय. त्याच्यानंतर हा जो आकार जो आहे जसा जातोय तसा आखून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं पण आखून घ्यायचंय आणि खाली पण आखून घ्यायचंय. असे डॉट डॉट आखून घ्यायचे. आखून घेतल्याच्या नंतर हा पार्ट उचलायचा आहे आणि इथं आपण हे डॉट डॉट दिलेले आहेत त्याची एक लाईन ओढून घेऊ. आता ही लाईन ओढली आहे आपण. त्याच्यानंतर आपल्याला मागच्या भागाची उंची किती आहे आपली ती चेक करायची. सेंटर पॉइंट पासून तर ती बॅक साइडची जी उंची आहे आपली ती 13.5 आहे. तर बघा आपल्याला 13.5 इथं आहे. तर 13.5 म्हटल्यावर आपल्याला शिलाईमध्ये पण जायला पाहिजे. 13.5 मध्ये 1 इंच वाढवल्यावर 14.5 येते. म्हणजे 14.5 वर आपल्याला हाईट पाहिजे मागच्या भागाची 14.5. फक्त हे अंदाजे आपण फक्त चेक करायचंय, त्याचं मार्किंग नाही करायचं. तर बघायचं आपल्या इथून किती अंतर आहे ते मोजायचं आपल्याला. ह्या पॉइंट पासून ते आपल्या मेन पॉइंट पर्यंत जेवढं अंतर येते ते मोजायचं. किती आहे? इथं 0.75 आहे. अर्धा इंच, अर्ध्याच्या वर 2 लाईन म्हणजे 0.75 आहे. तर ह्या 0.75 मध्ये म्हणजे इथून एवढं जे अंतर येते ते सेम टू सेम अंतर आपण इथं ठेवू शकतो, किंवा मग त्याच्यामध्ये अर्धा इंच, 1.25 इंच, 0.75 वाढवू पण शकतो. म्हणजे बघा आता आपल्या इथं 0.75 आले तर त्याच्यामध्ये मी अर्धा इंच वाढवू शकते. तर मी अर्धा इंच वाढवलं म्हणजे ती 0.75 आहे तर 1.25, अर्धा इंच वाढवल्यावर 1.25 येते. तर मी इथं मार्किंग केलं आणि हे मार्किंग ह्या क्रॉस लाईनला जिथं मॅच होते तिथं मॅच करायचं. आणि इथं जो पॉइंट होते त्याला थोडासा राऊंड शेप द्यायचा. बघा जर तुम्हाला ही जी हाईट आहे तर ती शॉर्ट होत असेल तुमची, चेक करायचं आधी. इथून खाली चेक करायचं. इथं आले 14.5 तर शिवून आपली मागची उंची 13.5 आहे. तर आपल्याला मागची उंची 13.5 पाहिजे म्हणून आपण अर्धा इंच वर आलो. पण जर आपल्याला मागची उंची जास्त पाहिजे असेल, 14 आहे, 14 पाहिजे असेल तर आपल्याला 15 वर मार्किंग करावं लागेल. मग त्यावेळेस काय करायचं, इथून जेवढं अंतर येते मोजायचं आणि इथून जेवढं अंतर आहे तेवढंच सेम मार्किंग आपल्याला इथं करायचं. इथून जेवढं आहे अंतर तेवढंच सेम मार्किंग इथं करायचं आणि हे मार्किंग आणि हे मार्किंग जोडून घ्यायचं सरळ असं. जर तुम्हाला ब्लाऊजची उंची कमी पडत असेल ही तर सरळ ओढायचं. आता आपली ब्लाऊजची उंची जी आहे म्हणजे आपण आपली चॉईस आहे, आपल्या चॉईसनुसार आपण गरजेनुसार आपण इथून जेवढं मार्किंग येते तेवढं सेम पण ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये 0.25 जे अर्धा इंच वाढवू पण शकतो.
क्रॉस लाईनला जिथं मॅच होते तिथं ही सरळ लाईन ओढून घ्यायची अशी. आता मी काय केलंय, इथून जेवढं अंतर येते त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून इथं मार्किंग केले, तर माझी लाईन इथं मॅच झाली. जर मी इथं जेवढं आहे तेवढंच जर मार्किंग केलं असतं तर माझी लाईन इथं मॅच झाली असती. तर बघा दोन्हीमध्ये काय फरक आहे. मी जर खाली मार्किंग केलं तर माझी मागच्या भागाची उंची जी आहे ती वाढवून मिळते मला, आणि मी वरच्या भागाला मार्किंग केलं तर माझ्या जे ब्लाऊजची उंची आहे ती मला एवढीच मिळते, म्हणजे याच्यापेक्षा थोडी कमी मिळते. तर ज्यावेळेस तुम्हाला उंची जास्त पाहिजे असेल तर त्यावेळेस हे जेवढं मार्किंग आहे तेवढंच मार्किंग इथं करायचं आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला थोडीशी कमी पाहिजे असेल तर त्यावेळेस याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच 0.25 वाढवू घेऊ शकता आणि इथं मार्किंग करू शकता. तर आता हे मार्किंग झाल्याच्या नंतर हे जे मार्किंग केलंय आपण तिथे एक सरळ लाईन ओढायची आहे. जशी आपण पुढच्या भागाला ही जी क्रॉस लाईन आहे तशी पट्टी सेट करायची अशी. या क्रॉस लाईनला मॅच झाली पाहिजे आपली पट्टी, आणि मग ही सरळ लाईन अशी ओढून घ्यायची आणि फ्रेंच कर्वनी हा जो आर्म होलचा आकार आहे आपला तर ते ह्या लाईनला मॅच करायचा आहे, जोडून घ्यायचं आहे. असा अर्धा इंच खाली येऊन आपण ही मॅच केलं या लाईनला. आता आपल्याला हा भाग कट करायचा आहे. करण्यासाठी हा पूर्ण आपला मायनस झालेला आहे खालचा, म्हणून तर आपण सगळ्यात आधी पाठीमागच्या भागाला पुढचीच उंची टाकून घेतो, कारण पुढचा भाग मार्किंग केल्याच्या नंतर हे आपलं वजा होऊन जेवढी आपली मागची उंची आहे तेवढी उंची आपल्याला मिळते. म्हणून आपण मागच्या भागावर पण सुरुवातीला मार्किंग करताना पुढचीच उंचीचं मार्किंग टाकतो. आता कटिंग करून घेऊ. मायनस केलेलं पूर्ण जाऊ द्यायचं बाहेर. आतल्या लाईन नुसार कटिंग करायचंय. त्याच्यानंतर हा जो नवीन आकार दिलाय आपण, मी लाल पेनाने दिलाय बघा, त्या आकारानुसार कट करायचं. अर्धा इंच खाली येऊन मार्किंग केलेलं, आणि हे मायनस केलेलं त्याच्या आतून कटिंग करायचं आपल्याला. अशा प्रकारे हा जो आपला मागचा भाग जो आहे तो तयार आहे. तर बघा आता आपल्याला पाठीमागच्या बाजूनी हुक करायचे, तर ओपनिंग द्यायचे. पाठीमागच्या बाजूने आपल्याला ओपनिंग करायचे, त्याच्यामुळे आपल्याला इथं हुक पट्टीसाठी अर्धा इंच मार्जिन वाढवावं लागणार आहे ह्या बाजूला. तर ते आपण ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस मेन अस्तरवरती पण वाढवू शकतो. तर हे अशा प्रकारे आपले पॅक नेकचे 2 पार्ट रेडी झालेले आहेत. हा आहे पुढचा, हा आहे पुढचा आणि हा आहे मागचा. तर आता हे दोन्ही पार्ट चं कटिंग आपलं रेडी आहे. तर हे जे ह्या दोन्ही पार्टचं जे कपड्यावरती टाकून कटिंग कसं करायचं आणि स्टिचिंग कसं करायचं हे पण आपण पुढच्या शिकणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला रोजचे रोज पडणारे जे व्हिडिओ आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि हे सगळं जे मार्किंग केलेलं आहे त्याची सुद्धा तुम्हाला कमीत कमी 5 वेळा तरी प्रॅक्टिस करायची आहे. खूप सुंदर बसतो हा ब्लाऊज आणि खूप सुंदर दिसतो पण. सध्या ह्याच ब्लाऊजचा ट्रेंड आहे. एकदा हा ब्लाऊज शिवायचा कसा याचा पण आपल्याला व्हिडिओ मिळणार आहे. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला ह्याचं फक्त मार्किंग कसं करायचं याची तरी प्रॅक्टिस करायची आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करा. धन्यवाद.